बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की जे-डबल-ईची एंट्रन्स एक्झाम किंवा एम-एस-टी-सी-ई-टीची एंट्रन्स एक्झाम न देता देखील इंजिनिअरिंगला प्रवेश मिळू शकतो का? तर साधारणतः इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांना जे-डबल-ईची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते किंवा एम-एस-टी-सी-ई-टीची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि त्या मार्कवरच तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन भेटते. पण काही युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज अशा आहेत की जिथे तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन देखील उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला 12वीची मार्कशीट, तुमचे डॉक्युमेंट्स आणि कोणत्या कॉलेजला किती सीट अवेलेबल आहेत हे देखील पाहणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. पण ज्या वेळेस तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेण्यासाठी एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जाता, तेथे युनिव्हर्सिटी कशी आहे, तिथला प्लेसमेंट रेकॉर्ड कसा आहे आणि तिथल्या फॅसिलिटीज कशा आहेत, हे देखील बघणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर अशा खूप साऱ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, जिथे विद्यार्थ्यांना डायरेक्ट इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन भेटते आणि ती युनिव्हर्सिटी तुम्हाला कमी फीजमध्ये खूप जास्त चांगलं एज्युकेशन प्रोव्हाईड करते. अशाच काही युनिव्हर्सिटीबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल आणि फ्री काउन्सिलिंग जर तुम्हाला हवी असेल, तर आजच दिलेल्या WhatsApp नंबरवरती संपर्क साधा.